या सगळ्या गोंधळावरती आदिलशहा विचार करतोय, वचक ठेवूया. एवढ्यात एक भयानक बातमी आली. विजापूरचा अली आदिलशहा वारला. आदिलशहा वारल्यानंतर त्याच्या बेगमकडे सगळी आदिलशाहीची सत्ता आली. बडी बेगम साहेबा. या आदिलशहाचा मुलगा त्याच्या पुढचा आदिलशहा म्हणून गादीवर बसला, पण तो अनुभवानी आणि वयाने बराच लहान होता. त्यामुळे कारभार फक्त बडी बेगम साहेबास बघणार होती. विजापुरामध्ये एका मागोमाग एक बातम्या येऊन पोचत होत्या. आज 2 किल्ले गेले, उद्या 3 गेले, परवा 4 गेले, परवा 6 गेले, 8 गेले, 10 केले, जवळजवळ 50 किल्ल्यांची यादी आली. राजांनी किल्ले गिळले. अख्खा जावळीचा डोंगर आणि जावळीचं जंगल शिवाजी राजाच्या हाती लागलं. काही दिवसांनी विजापूर शिवाजी राजाने जिंकलं ही वार्ता सुद्धा ऐकायला फार वेळ लागायचा नाही. बडी बेगम साहेबांनी दरबारामध्ये पैजाचा विडा उचलला. मुद्दाम चांदीच्या तपकामध्ये विडा ठेवला आणि दरबारासमोर प्रश्न टाकला होता. है कोई शेर का बच्चा जो शिवा को आपके मुट्ठी में पैदा करे? शिवाजी राजाचा तूर्तचा पराक्रम पाहून आणि दिलेल्या माराने पळालेले असल्यामुळे कोणाला धाडस होईना वर बघण्याचं. कोई मर्द नहीं हमारे दरबार में, कोई मर्द नहीं हमारे दरबार में. हे मात्र थोडं जिव्हारी बोचणार वाक्य बडी बेगम साहेबा उच्चारती झाली. आणि तशी खरी इच्छा नसताना सुद्धा तो अपमान सहन न झाल्याने अफजल खान उठला. अफजल खान मागणं पुढे येतोय हे सुद्धा सगळ्यांना त्याच्या नुसत्या जाजमाच्या हालचालीवरनं कळलं. एवढ्या धिप्पाड देहाचा खान, ज्याने आतापर्यंत कर्नाटकचे अनेक राजे थोडीला मिळवलेले होते, अनेक किल्ले स्वतःच्या थडकेनं क्षणात आदिलशहाच्या पायाशी आणून उभे केले होते, असा अफजल खान येऊन उभा राहिला. तबकातला विडा उचलून सांगतो, बडी बेगम साहेबा चिंता मत करो. अरे ये तो पहाड़ का चूहा है, अबे ये तो पहाड़ का चूहा है, उसे यूं पकड़ के लाऊंगा. बडी बेगम साहेबा इतकी भोळी नव्हती. बडी बेगम साहेबांनी फार खोचक शब्द उच्चारले. अफजल खान, शिवाजी पहाड़ का चूहा है तो चूहे के पकड़ने के लिए कितनी फौज चाहिए? प्रश्न फार वाईट है. चूहे को पकड़ने के लिए कितनी फौज चाहिए? ऐसी कोई 20,000 22,000. ओहो, चूहे के लिए? शिवाजी राजांची सगळी मिळून फौज सुद्धा आत्ता 12,000च्या वर नाही. त्याच्या जीवावर तो 50 किल्ले आणि स्वराज्याचा मुलूक सांभाळतोय. आणि शिवाजी राजाला उंदीर म्हणणारा एवढा धिप्पाड देहाचा माणूस स्वतः सांगतो 22,000 फौजेची गरज आहे. अ 22,000 त्यातले 10,000 घोडेस्वार, 12,000 पायदळ, तसंच मला तोफखाना पण लागणार आहे. अरे वा, बराच उंदरासाठी बंदोबस्त आहे. तसे एक 60-65 हत्ती आवश्यक आहेत. हत्ती पण नेणार? 100 उंटही लागतील. अच्छा. आणि विजापुरापासून स्वराज्यात जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंतच्या सगळ्या वतनदार देशमुखांना पत्र टाकली पाहिजेत की आम्हाला येऊन मिळा, का उंदीर पकडायचा आहे. म्हणजे एवढे सगळे घेतल्यावर सुद्धा मी एकटा आणतो हे तू म्हणत नाहीयेस. बांदल देशमुख हे सगळे तुला येऊन मिळाले पाहिजेत, का वो तो पहाड़ का चूहा है.
अफजल खान सुद्धा मनातून शिवाजी राजांना टरकला होता हेच मान्य करावं लागेल. ज्या माणसाने 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 3 किल्ल्याचं राज्य 50 किल्ल्यांवरती नेलं, त्या राजाला हात लावणं, ज्याच्यावरती आतापर्यंत जवळजवळ 10 ते 15 वेळा वेगवेगळे छोटे मोठे सरदार पाठवले गेले, पण ते इतके जबरदस्त पराभव पाहून परत आलेले आहेत, अशा पोराला हात लावणं जरा विचारच करावा लागेल. आणि अर्थात अफजल खानावर दुसराही एक मोठा वचक आहे, तो म्हणजे शहाजी राजा. एका बाजूला मी जर शिवाजी राजाची मुंडी मुरगळायला गेलो, चुकून शहाजी त्याला सामील झाला, तर हे 25 आणि त्यांची 32, 12 पुढची, या फौजेचा मुकाबला थोडा अवघड पडेल. म्हणून कर्नाटकाच्या बाजूने शहाजी राजा येणार नाही याची पहिली व्यवस्था करावी लागेल. दुसऱ्या बाजूला अफजल खानाला बडी बेगम साहेबांनी विचारलं, हे आपण इतिहासात वाचलं असेल तर हो म्हणा, नाही तर सोडून द्या, हे नवीन ऐका. खजिना न्यायचा होता. बेगम साहेबा विचारते, अफजल खान, शिवाजी राजा की ये सब तहमत कितनी बरस तक होगी? तर अफजल खानाने अर्ज असा केलाय की ही स्वारी 3 वर्ष चालेल, या कल्पनेने खजिना द्यावा. काय खानाला खात्री आहे शिवाजी राजा पकडला जाईल याची. शिवाजी राजांवरची फक्त 50 किल्ल्यांची मोहीम 3 वर्ष चालेल, एवढा सगळ्यांचा खजिना, रोजमोरा, अन्नधान्य. बरं, 3 वर्षात काय लागत नाही, अनेक सण येतात, त्या सणांच्या सोयी त्या सांगत नाही. हे सगळं बरोबर घेऊन जायचं. बडी बेगम साहेबा सुद्धा विचार करते, 3 वर्षाचा सालिना तनखा तुला पाठवायचा? अफजल खान क्या हो रहा है? आता मात्र मी दोन्ही ठिकाणी काय लिहिलंय ते सांगतो. काही ठिकाणी असं लिहिलंय की अफजल खान सगळ्या त्यांचा जनानन काबीला घेऊन सुद्धा युद्धावरती गेले, असं काही ठिकाणी आहे. आणि काही ठिकाणी उल्लेख असा आहे की त्यांनी आपला काबीला विजापुरात मारला आणि मग तो विजापुरातनं बाहेर पडला. दोन्ही ठिकाणचे 2 उल्लेख आहेत. बुवा यातले खरे कुठले मलाही माहित नाही, पण दोन्ही उल्लेख आहेत. किंवा विजापुरामध्ये एक विहीर अशी दाखवली जाते, ज्याला खून की बावडी असं म्हणतात, आणि तिथे एक कथा अशी सांगितली जाते की अफजल खानानं त्याच्या ज्या कोणी 60-65 बिब्या वगैरे होत्या त्या सगळ्या तिथे आणल्या होत्या. त्याला बहुतेक त्या मृत्यूची भीती वाटत होती, त्यामुळे तो तिला प्रत्येकाला विचारायचा, मी मेल्यावर तू काय करशील? म्हणजे काम दुसरं लग्न करीन वगैरे असं जर तुनं चुकून सांगितलं तर मग तिचे मुंडी आवळून विहिरीत टाकून देत होता. अशा बऱ्याचशा बिब्या त्यांनी मारल्यानंतर काही जणींच्या लक्षात आलं की हे वनवेज ट्रॅफिक चालू आहे, परत येतच नाहीये कोण. मग त्या अंधारामध्ये बाकीच्या पळाल्या, बाकीच्यांना ती वार्ता कळली. तिथं बरेचसे अशी छोटी थोडी त्यांची ते स्मारक आहेत असं दाखवतात. बुवा खून की बावडी म्हणून एक त्याच्या आठवणीची विहीर आहे विजापुरात, आजही आहे. त्यामुळे काही ठिकाणी सांगितलं असं जातं की बऱ्याचशा लोकांना त्यांनी मारून तो बाहेर पडला. काही ठिकाणी असंही लिहिलंय की तो त्याचं कुटुंब काबीला घेऊन युद्धाला बाहेर पडला. ठीक आहे, कुठलाही त्यातला उल्लेख धरला तरी सुद्धा तो मोठं लटांबर घेऊन बाहेर पडला यात संशय नाही. पण बाहेर पडला तो कसा? अरे पैजेचा विडा उचलून पैजेचा विडा उचलून मोठ्या तोऱ्यानं अफजल खान निघाला विजापुराहून. शिवाजीला आणतो मी पकडून, शिवाजीला आणतो मी पकडून. मध्यम पकडायचा. शिवाजीला आणतो मी पकडून, शिवाजीला आणतो मी पकडून. बरळला खान खुशारीन हजीजी, बरळला खान खुशारीन, हे बरळला खान खुशारीन हजी. अरे शिवाजी तो उंदीर डोंगराचा, शिवाजी तो उंदीर डोंगराचा. शिवाजी तो उंदीर डोंगराचा, बच्चा मराठ्याचा नियम काय त्याचा, कदाचित घेईल माझा प्राण.
कदाचित घेईल माझा प्राण. संगे 20,000 सैन्य घेऊन, संगे 20,000 सैन्य घेऊन निघाला मोठ्या तयारीने. हजी निघाला मोठ्या तयारीने, हे निघाला मोठ्या तयारीने. जी जी विजापुरातून स्वारी बाहेर आली. मात्र अफजल खानाला सुद्धा एक आध्यात्मिक गुरु होते, उत्तम प्रशासक होता अफजल खान. त्या आध्यात्मिक गुरूंच्या बद्दल असं सांगितलं जातं की तो गुरूंना भेटायला गेला तेव्हा त्याच्या गुरूंनी पटकन सांगितलं, तेरा सर दिखाई नहीं दे रहा. आता ह्याच्या पुढे तुझं डोकं शिल्लक राहील असं मला दिसत नाही. तेरा सर दिखाई नहीं दे रहा. पहिला अपशकून दुसऱ्या कोसावरच त्याला झाला. फतेह लष्कर नावाचा त्याच्या सैन्यातला आघाडीचा हत्ती होता, तोच मेला. काही काही गोष्टी छातीत सरकवणाऱ्या झाल्या. आता ह्याला अपशकून म्हणायचं का नाही आणि त्याने आपल्या स्वतःला धसका करून घ्यायचा का नाही, हा चिंतनाचा आणि चर्चेचा विषय आहे, तो आपण नंतर करूया. तुर्त झाला आणि त्याला धसका बसला, एवढी घटना आहे, तेवढी बघून पुढे जाऊया. सगळ्या सैन्याचा विचार एकच चाललाय. खान साहेब, विजापुराकडून सरळ रस्ता आहे कोल्हापूर, तिथून सरळ रस्ता कराड, नॅशनल हायवे क्रमांक या पद्धतीने सरळ सातारा, साताऱ्यापासून सरळ रस्ता वाई, तिथून सरळ महाबळेश्वर, शिवाजीराजांनी जिंकलेली जावळी. इतका सरळ रस्ता आहे, नॅशनल हायवे आहे, छान चौपदरीकरण झालेलं आहे. कुठल्याही एसी गाडीला त्रास होणार नाही, इतकं छान आहे सगळं. निघायचं महाबळेश्वर वाईकडे. अफजल खानाने रस्ताच वेगळा सांगितला. सोलापूर रस्त्याला लागून पहिलं तुळजापूर गाठायचं. क्यों? आपल्याला फक्त शिवाजी राजांची माणसं नाही मारायची, श्रद्धा मारायची आहे. आजपर्यंत आपण आपलं ब्रीद असं उभं केलंय की मी मूर्ती भंजक आहे, बट शिकन. त्यामुळे ही जगदंबेची मूर्ती, ही तुळजापुरातली तुळजाभवानी शिवाजी राजाला फार शक्ती देते म्हणून महाराष्ट्रामध्ये बोलवा आहे. तो लोकांच्या मनातला विश्वास पाहिला चक्काचूर करून टाकायचा आहे की मी जिचा चुरा करताना ती स्वतःला वाचवू शकत नाही, ती शिवाजी राजाला काय वाचवणार आहे. कशाच्या जीवावर तुम्ही अजिंक्य समजता स्वतःला. मला धक्का द्यायचा आहे तो फक्त राज्याला नाही, श्रद्धेला धक्का, श्रद्धास्थानाला धक्का. हाच तर फरक होता यावनी आक्रमणामधला आणि स्वराज्याच्या आक्रमणामधला. स्वराज्याच्या आक्रमणात दुसऱ्या कोणाच्याही धर्मश्रद्धेला कधी धक्का लागत नव्हता आणि इथे दुसऱ्यांच्या धर्मश्रद्धेबद्दल असहिष्णू असणं हाच मूळ मुद्दा होता. पण खान वेगळी वाट करून तुळजापूरच्या रस्त्याने गेला. तो तुळजापुराला पोचायच्या आत ती बातमी राजगडापर्यंत येऊन पोचलेली आहे. राजगडापर्यंत येऊन पोचली. कशा माध्यमातून? जो मात निघाला खान सरदार विजापूरवाला है. जो मात निघाला खान सरदार विजापूरवाला. जो मात निघाला खान सरदार विजापूरवाला. शिवनेरीच्या शिवसिंहा हो सावध झुंजायाला. शिवनेरीच्या शिवसिंहा हो सावध झुंजायाला. भिडवतो मराठी भाला नाचत्या चंद्रकोरीला. या वार्ता पोचविणारे हो, या वार्ता, या वार्ता पोचविणारे हो, या वार्ता पोचविणारे. भगव्या वेशे फिरणारे मंत्रचे मठाचे प्यारे. ते घोकत होते मंत्र जय जय रघुवीर समर्थ. ते घोषत होते मंत्र जय जय रघुवीर समर्थ. वासुदेव गोसावी यांच्या दप्तरात हे एक पत्र आपल्या इतिहासामध्ये सामील आहे. कारण समर्थांची योजना इतकी सुंदर होती की एका माणसाला सगळं करावंच लागत नसे. विजापुराच्या आसपास ज्याचा मठ आहे त्याने ती बातमी फक्त कागलपर्यंत येऊन सांगायची आणि घरी निघून जायचं.
कागलच्या माणसांनी उठून कन्नडपर्यंत सांगायची, परत निघून यायचंय. कन्नडच्या माणसांनी कोल्हापूरला सांगायचे, मागं निघून यायचंय. कोल्हापूरच्या माणसांनी कराडपर्यंत जाऊन सांगायचे, मागं निघून यायचंय. कराडच्या माणसांनी साताऱ्यात जायचंय, मागं निघून यायचंय. प्रत्येकाच्या कामाची अशी पटपटपट विभागणी झाल्यामुळे दुसऱ्या दिवसाचा सूर्य उजाडण्यापूर्वी राजगडावर बातमी, राजे 22,000 फौज घेऊन अफजल खान निघाला. हॉरर म्युझिक. शाबास, डेंजर. खानाचं बळ असं विचित्र आहे की खान 3 बाजूनी स्वारी करतो आहे. राजा जर चुकून माकून पडून कोकणाचा आश्रय घेता झाला तर आरमाराच्या दिशेनं सागरी भागात सुद्धा तुझ्याशी लढता यावं, यासाठी राजापूरच्या शेजारी जैतापूरच्या बंदरामध्ये अफजल खानानं जहाजं पाठवले सोन्याची भरलेली पिंप घेऊन. ज्या योगे तो सोन्याच्या पिंपातलं सोनं मोठी मोठीनं तिथे वाटणार आहे आणि तुझा रस्ता बंद करणार आहे. राजापूर जैतापूर. राजापूरचा इंग्रज खानाच्या स्वारीत बहुतेक शिवाजी मरतोस या कल्पनेनं फार टाळकं वर करू लागला आहे. हेनरीचे हातपाय कोकणात जास्त पसरायला लागलेत राजापुरामध्ये. आणि एका बाजूनं तो गडांची संख्या मारण्यासाठी सुद्धा वेगळी वाट करून येतोय. एक टोक आरमार, दुसरं टोक किल्ल्यांचं आणि तिसरं टोक मात्र तुमच्या धर्मश्रद्धा तोडण्यासाठी तो पहिलं तीर्थक्षेत्रच हातामध्ये घेतो आहे. तुळजापुरावरती जेव्हा 22,000 फौजेचा लोट उठला, गाव तर वेड्यासारखं पळून गेलंच, पण गावातल्या जवळजवळ अनेक देवळांना खडा 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 खंट्या लागल्या. पहारांच्या बाजूने एक एक दगड तोडायला सुरुवात झाली. खान तुळजापूरच्या भवानीच्या देवळासमोर उभे होते, हत्तीवर बसलेले. आणि तुमच्या आमच्या हिंदूंचं दुर्दैव होतं हो. खानाच्या 22,000 फौजेमध्ये जवळजवळ 10,000 हिंदूच सैन्य होतं. हे हिंदू सैन्य डोळ्यासमोर असताना त्यातल्याच माणसाला खानाने आज्ञा करावी, आतली देवी बाहेर आण. आमच्या माणसाने देवीची गंडकी शिळेची मूर्ती उपटून बाहेर आणावी, खानाला हत्तीवर द्यावी. ते जगदंबेचं लळ 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 करणारं तेजस्वी स्वरूप खानाने पाहिलं. मात्र अफजल खान हसून परळला. अरे हिंदू की देवता इतनी तेज है तो हिंदू क्यों भेड़ बकरी जैसे जीते हैं? अरे देवता इतनी तेज है, वो क्यों बकरी जैसे मरते हैं? इतनी तेज देवता तो हम नहीं रहने देंगे, हम नहीं रहने देंगे. धाड दिशीचो वर्ण दणका बसला. मूर्ती खाली पडली. ठिकऱ्या मूर्तीच्या झाल्या. साथी घेऊन माणसं बोलवली. मूर्तीची तुकडे भरडले गेले. रांगोळी झाली. रांगोळीची माती संपूर्ण देवळाच्या समोर फुल्यांच्या सारखी उभी केली आणि त्याच्यावर हत्ती नाचवून अफजल खान बोलला, मैंने परमात्मा की मिट्टी बनाई है कोई मई का लाल जो मिट्टी से परमात्मा फिर से पैदा करके दिखाए. मैंने परमात्मा की मिट्टी बनाई है. पुन्हा एकदा जगाच्या इतिहासात स्पष्ट झालं, ज्या देवस्थानाच्या भक्तांची मनगट जागृत असतात तीच देवस्थानं जागृत असतात. बाकी फक्त जागृत देवस्थाना शेजारी राहिल्यामुळं मृत्यू नाही येत हो. अशा सगळ्या मूर्ख संकल्पना थोडीला मिळाल्या आणि नुसती भक्ती असल्यामुळे आपण वाचतो ही स्पष्टपणे असलेली कल्पना मातीला मिसळवून. भक्त जर युद्धाला तयारीचा असेल तरच तो वाचतो, अन्यथा देवासमोरही तो कापलाच जातो. हे सत्य जगासमोर खानाने पुन्हा एकदा प्रगट केलं. बरं, तुळजापूर फोडून पठ्ठ्या नाही थांबला. आता म्हणले पंढरपुरावर धडक मारायची. पंढरपुरामध्ये अर्थात तो मूर्तीपर्यंत फारसा पोचू शकला नाही, पण तरी सुद्धा देवळाच्या आसपासच्या प्रांताचा विध्वंस करत पुढे खान सुटला. त्याला सातत्याने दाखवून द्यायचं होतं. म्हणजे पांडुरंग शिवाजी राजाला मदत करतो. बेवकूफ की अवलाद. म्हणजे तुळजापूरची भवानी शिवाजी राजाला मदत करते. पागल की अवलाद. अरे पंढरपूरला धडक दिली तो पांडुरंग माझं काही करू शकला नाही. तुळजापूरला धडक दिली ती तुळजा भवानी माझं काही करू शकली नाही. ती काय करणार आहे शिवाजी राजाला मदत? अरे तुळजापूरला धडक मारली
तुळजापूरला धडक मारली भवानी फोडली जाळपोळ केली प्रलय मांडीला पंढरपुरला प्रलय मांडीला पंढरपुरला प्रजा केली हैराण रस्त्याला प्रजा केली हैराण रस्त्याला येऊन पोचला पहावायला हजी येऊन पोचला पहावायला हजी येऊन पोचला राजगडावरती शिवाजी राजांच्या बरोबरचे सारे मावळे बसले आहेत. आणि जवळजवळ सगळ्या मावळ्यांचं म्हणणं एकच आहे, राजे युद्ध जमेल असे दिसत नाही, सलाह करू. खानाचा येणारा पाणलोट इतका प्रचंड आहे की हा सांभाळणं खरंच आपल्याला अवघड आहे. राजे शिवाजी राजांचं एकच मत सगळ्यांच्या विरोधात आहे. राजांनी मांडलेला प्रस्ताव सरळ आहे की अफजल खान कुठल्याही छोट्या मोठ्या तहाला आता मान्यता देणारच नाही. एक तर सगळे जिंकलेले किल्ले परत करून गुडघे खाली ठेकून बादशाही सेवेला जावंच लागेल. मग हे सारं करून तह करून जगण्यापेक्षा जेवढे शक्य असेल तेवढे लष्कर लढवून 2 हात करू. शिवाजी राजांनी पहिल्या बैठकीत सुद्धा हा मुद्दा मांडला. जय मिळो न मिळो, युद्धामध्ये प्राण जरी गेला तरी किमान कीर्ती तरी राहील. आता विजयी होण्याची कोणालाच खात्री नाहीये, पण तरी सुद्धा सलाह करणे नाही. खानाशी 2 हात करायचीच आहेत. राजे कोणत्या रणक्षेत्रावर करावे? जावळी रणक्षेत्रावर. राजगड सोडून राजांची स्वारी आपल्या सेनापतींना आणि सैन्याला घेऊन जावळीच्या खोऱ्यामध्ये आली. भोरप्याचा डोंगर म्हणजे प्रतापगड भेटीसाठी निवडला. कारण एकच होतं, अफजल खानाची प्रचंड सेना या जाळीमध्ये किंवा जंगलात आली तर या जंगलातल्या वाटा आणि रस्ते कुणालाही माहीत नाहीत. एकदा ती आतल्या डोंगरांमध्ये आली की पुन्हा हे डोंगर चढून जाऊन पलीकडे जावे हे मार्गही कोणाला कळणार नाहीत. त्या झाडीमध्ये कोणालाही मदत कुठलीही मिळू शकत नाही. झाडीची माहिती असणारा माझा एक माणूस किमान 50 लोकांना या झाडीमध्ये भारीचा होऊ शकतो. जावळीमध्ये युद्ध करावे. आणि राजगडावरून निघताना एक मनाला वेदना अशी होती की शिवरायांचा थोरला मुलगा शंभूराजा 2 वर्ष वयाचं लेकरू होतं आणि त्याची आई सईबाई इतकी अत्यवस्था आजारी होती की आज जाते का उद्या जाते अशा अवस्थेत तिचा निरोप घेऊन निघणं मोठं अवघड. पण तरी जड मनाने सईचा निरोप घेतला. सई, प्रतापगडीच युद्ध करावे लागते, लवकर बरी हो. आम्ही विजयी होऊन आलो तर ओवाळायला तू हवी आहेस. सईने सांगितलं, वेडी आशा लावू नका, हळू हळू, वेडी आशा लावू नका. माझ्या डोळ्या देखत माझं मूल आणि माझ्या नवऱ्याचं यश मोठं होतं हे पाहिल्यावर कोणाला बरं नाही वाटणार. राजे म्हणतात, तुझं मूल तर अजून 2 वर्षाचं आहे. याच्याबद्दल नाही म्हणत राजे मी. अहो, तुम्ही निर्माण केलेलं हे स्वराज्य हे आपलं मूलच नाही का? ते एवढ्या बाळसं धरून इतकं मोठं वाढतंय म्हटल्यावर कोणाला आनंद नाही वाटणार. राजे, काळजी वाटते ती फक्त शंभूराजाची. शंभूकडे लक्ष द्याल ना? एकच भावना घेऊन त्याच्याशी वागा की आज ना उद्या तुमच्या जीवनात काही दुःख आलं तर तुम्हाला तोंड लपवायला आई आहे. यापुढे त्याला आई असणार नाही. आई विना लेकरू आहे एवढं लक्षात ठेवून त्या पोराशी वागा. कितीही मनामध्ये असलं तरी सुद्धा नव्हतं राजगडावर थांबतायत. राजे निघाले. सईबाईंचा निरोप घेणं अवघड.
शंभूराजांचा निरोप घेणं अवघड, तितकंच जिजाऊ मासाहेबांचं घेणं अवघड. आईचं हृदय काय म्हणत असेल अशा वेळी. पण जिजाऊ आईसाहेबांना वंदन केलं तेव्हा जिजाऊ आईसाहेब एकच सांगतात, शिवबा, खान दगाबाज आहे, सावधगिरीने खानास भेटावे आणि जर शक्य झाले तर देवी भवानीच्या आणि पांडुरंगाच्या अपमानाचे उसने फेडूनच या ठिकाणी परत यावे. आई सांगणारे मुलाला देवाचा अपमान नाही सहन करायचा, तीर्थक्षेत्राचा अपमान असा नाही सहन करायचा. खान म्हणालाय ना, देवी कुठे गेली पांडुरंग कुठे गेला. आपल्या पराक्रमातनं तो दिसला पाहिजे की तो पांडुरंग आमच्या प्रत्येकाच्या तलवारीमध्ये येऊन उभा राहिला आहे. ती देवी आमच्या प्रत्येकाच्या अंगातली स्फूर्ती म्हणून येऊन चाळायला उभी राहिली आहे. मात्र राजे, अविवेक नको, एक महत्वाचे काम करा. या युद्धी प्राणनाश झाला तर पुढे काय करायचे याची योजना करून मग चला. राजांचं मृत्यूपत्र करून घेताना काय आईच्या मनाची धारणा हवी. सगळ्या आपल्या मित्रांना राजांनी आग्रहाने सांगितलं, बाबांनो, खानाच्या मोहिमेमध्ये प्राणनाश व्हायची खूप शक्यता आहे. मात्र आम्ही असलो काय नसलो काय, स्वराज्याची चळवळ थांबता कामा नये. हिंदूंना व्यक्तिनिष्ठतेचा जो शाप लागलाय तो मला पुन्हा ऐकायला येता कामा नये. माणूस संपला की काम संपलं आणि तत्व संपलन. सगळ्या गवताचे भारे गवतासारखे इकडं तिकडं फाकले गेले. हा मूर्खपणा मला दिसता कामा नये. आपण व्यक्तीसाठी लढत नाही, आपण माणसासाठी लढत नाही, आपण तत्वासाठी लढतो हे मला सिद्ध व्हायला हवे. याच्या पुढे शंभूराजे 2 वर्षाचे असले तरी त्यांना सिंहासनावर बसवले जाईल. संपूर्ण राजकारभार जिजामाता पाहतील. त्यांच्या हाताखाली तुम्ही याच निष्ठेनं वर्तायचे आहे, माझी वाट पाहायची नाही. हे सांगून शिवाजी राजे बाहेर येतात. तो ऐकून ठेवा, समोर कान्होजी जेधे नावाचे 60 वर्षाचे भीष्माचार्य येऊन उभे. राजा, आई एकटा निघालास काय? जेवढी फौज आहे घेऊन तेवढं निघायला हवं. राजा एक गंमत सांगतो, पत्तूर बघ. अफजल खानाचं पत्र असं सगळ्यात जवळ सरदारांना आलं होतं. कान्होजी जेध्यांच्याकडे आलेलं पत्र. कान्होजी, आपण जुने जाणते वयस्कर आहात. शिवाजी राजा नाही तरी या युद्धात 4 मुंड्या चेतून संपणारच आहे. त्याला सहाय्य करण्याऐवजी आदिलशाही सेनेला सहाय्य करून आपले जीवन कृतार्थ करून घ्यावे. अन्यथा पुढच्या होणाऱ्या भयानक परिणामास तयार राहावे. लोकांचा दम देतोय. शिवाजीराजे काय सांगणार? शिवाजीराजांचं वय 27-28 वर्षाचं आहे. कान्होजी जेध्यांचं वय 60च्या पुढचं आहे. कान्होजी जेध्यांना 5 मुलगे आहेत. ते 5 मुलं आणि खजिना घेऊन आलेत. कान्होजी, तुम्ही ठरवा काय करायचं ते. माझी बोट, माझं जहाज बुडणार अशी बहुतांशी भारतातल्या सगळ्यांना खात्री आहे. बुडणाऱ्या जहाजामध्ये आपण आपलं बोचकं कोण आणून ठेवेल? तुमच्याच शेजारी उतरावळी नावाच्या जहागिरीवर असणारे खंडेराव खोपडे कुठे आहेत आत्ता? ते केव्हाच गेलेत अफजल खानाच्या सैन्यात. कान्होजी जेधे म्हणले, एक खंड्या मी आला म्हणजे काही सगळे गेले नाहीत. मी माझ्या बरोबर आणखीन 6000 माणूस घेऊन आलोय. तू सांगशील त्या मोहिमेवरती उभा राहतो बघ. कान्होजी काका, त्याच्यामुळे तुमचे वतन जाईल, तुमच्या जहागिरीला धक्का लागेल. त्याचं काय? मी जिंकेन याची खात्री नाहीये बरं. समजा हे प्रतापगडचे जावळीचे युद्ध फसले तर मला सहाय्य करणारा प्रत्येक मनुष्य बेचिराख होऊन जाईल, ही कीर्ती आपण लक्षात घेता. कान्होजी जेधे धावत धावत आत गेले. राजांच्या महालामध्ये देवघर होतं. त्या देवघराच्या पुढं तीर्थ देण्यासाठी एक तीर्थाचं भांड होतं. ते भांड घेऊन धावत आले. त्याच देवघरातले एक तुळशीपत्र घेतलं. तुळशीपत्र असं हातावर ठेवलं. त्या हातावरच्या तुळशीपत्रावरनं त्या
पात्रातलं पाणी सोडलं आणि शिवाजी राजाच्या पायावर वाहिलं आणि सांगितलं, वतन आणि जागीर वाहिली हित या पायाशी. काय जगायचं असेल तर तुझ्या बरोबर जगून करू, काय मरायचं असेल तर तुझ्या बरोबर मरून करू. दोघांनी कडकडून एकमेकाला मिठी मारली. कान्होजी, आता मला स्वराज्याची काळजी नाही, आता मला स्वराज्याची चिंता नाही. पहिली जावळी गाठा. जावळीची प्रतापगडची मोहीम सगळ्यांच्या अंगात अशी स्फूर्ती आणत होती. शिवाजी राजांचं बुद्धिचातुर्य, विवेकपणाला लागला होता. त्या काळामध्ये जर मीडिया असता, काय वैताग दिला असता हो तिने. प्रत्येक चॅनेलवर टॉक शो. इकडे तुळजापूरला हात लागतोय, कुठाय शिवाजी, कुठाय त्यांना काळजी. नुसती नावं घ्यायची, हिंदवी स्वराज्य, भगवी गंध लावायची, भगवे जिरेटोप घालायचे. कुठाय इकडे पंढरपुरावरती हल्ला होतोय, पंढरपुरावरती एक सैनिक येत नाही शिवाजी राजांचा, कुठाय काळजी. मग 50 माईक घेऊन प्रतापगडला माणसं. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुला कानफडीत मारावी असं माझं मत आहे. बाहेर पाहिला पराक्रम पराक्रमाच्या वेळेला दाखवला पाहिजे, हे सगळं अगदी मान्य असून सुद्धा त्या पराक्रमाला विवेकाची जोड कशी द्यायची हे शिवाजी राजांनी सातत्याने महाराष्ट्राला आणि भारतातल्या प्रत्येक वीराला शिकवलं. बाबा रे, संतापणं स्वाभाविक आहे, पण तो संताप कधी बाहेर काढावा याला विवेक पाहिजे. आता मला सहन होत नाही असं वेडेपणा करून आत्महत्या करायला जायचं नाही कुठेही. सहन करण्याची ही ताकद तितकीच पाहिजे. कोणीही अचानक आत्महत्येसाठी अंगावर जायचं नाही. शिवाजी राजांच्याकडून आपण एवढं शिकलो तरी खूप आहे. राज्य राहू दे बाजूला, घरामध्ये सुद्धा आपण एकमेकांवर खूप रागवतो. पण राग केव्हा व्यक्त करावा, कोणासमोर व्यक्त करावा, एवढा शिवरायाचा विवेक घरात सांभाळला तरी बरं होईल. नाही तर आम्हालाच पहिली काळजी असते. घरात गेलो की आम्ही पहिल्यांदा पाणी मागतो, म्हणजे तांब्या भांड्यावरनं कळतं किती पोचे पडलेत. मग आता ह्याच्या पुढे चहा मागायचा का नाही हे त्या तांब्याकडे बघून ठरवायचं. कब्बशी तुझ्याच टाळक्यात फुटायची शक्यता जास्त. नवऱ्याबद्दल सांगताना बायकोने सांगायचं, गॉन केस आहे आमचा नवरा. म्हणजे हिच्याबद्दल सांगताना त्यांनी सांगायचं, घड्याळामध्ये 2 माणसांची किटकिट सारखी चालू असते, घड्याळाची टिक टिक आणि हिची किट किट. अरे हो मेल्यानो, तुमचं दोघांचा संसार आहे, काही शिव्या घालण्यासाठी आहे का? राग येणं, मतभेद होणं हे कितीही स्वाभाविक असलं तरी सुद्धा ते कधी व्यक्त करायचं, किती संयमाने व्यक्त करायचं ह्याचं गणित सांभाळावं लागतं. 1857च्या युद्धाची पराभवाची कारणं बघताना आपल्याला हे कारण पहिलं दिसेल. जेव्हा पराक्रम करायचा ठरला तिथपर्यंत धीर धरता आला नाही. आधीच युद्ध सुरू झालं, त्यांनी शत्रू सजग झाला आणि विजयाचं पारडं फिरलं. हे 57च्या युद्धातलंही आपल्याला गणित माहिती आहे ना हो. राजांचं विवेकाचं धोरण आम्ही ठेवलं नाही. तुळजापूरची भवानी फोडली म्हटलं संताप आलेला आहे. आत्ता संताप व्यक्त करायची वेळ नाही. आणि समर्थांचं पत्र तर असं स्पष्ट आहे, कोड लँग्वेज आहे त्यात. कोड लँग्वेज म्हणजे काय? प्रत्येक ओळीचं पहिलं अक्षर घ्यायचं म्हणजे निरोप समजणार आहे. बाकीची अक्षर त्याला अर्थ आहेच पण तो आध्यात्मिक आहे. जो निरोप पाठवलाय तो व्यावहारिक आहे. विवेके करावे कार्य साधन, त्यातला फक्त घ्यायचा वि. जाणार नर्तनो हे जाणून जा, पुढील भविष्यार्थी मन पू रहा टोचिने दी. शब्द फक्त घ्यायचा विजापूर. चालून ये असन मार्गी चा, सत्यता बाणल्या अंगी स. रघुवीर कृपा ते प्रसंगी र, दास महात्म्य वाढवी दा. रजनीनाथ आणि दिनकर र, विजापूरचा सरदार. नित्य नेमे करीती संचारनी, घालिता ती येर झार घा. लाविले भ्रमण जगदीशेला,
आदिमाया मूळ भवानी आ हेची जाणावी स्वामिनी, हे विजापूरचा सरदार निघाला आहे. निरोप पूर्ण झालाय. मग आता एक प्रार्थना विनंती. मग काय करावे? एकांती विवंचना करोनी इष्ट योजना करावी. हे सांगताना राजांना हे कळत नव्हतं असा अर्थ नसतो. आपल्या मुलांना परीक्षेमध्ये कसं नीट वागायचं हे सगळं माहीत असतानाही आई बाबा का सांगतात? त्या काळजीपोटी हे सांगितलं जातं. ह्यात कोणाचं अज्ञान सांगायचं नसतं. मुळात त्याला एकांतात गाठून संपवायचं हे डोक्यात असल्यामुळेच तर ते प्रतापगडाकडे हल्ले आहेत. पण इथे विवंचना शब्दाचा अर्थ नीट समजला पाहिजे. विवंचना या शब्दाचा आम्हाला माहीत असलेला अर्थ फक्त चिंता आहे. तिथे वी अक्षरानंतर थोडी जागा सोडली आहे. कोड लँग्वेज कळण्यातच गंमत आहे. नुसत्या वंचना या शब्दाचा अर्थ आहे फसवणं. आणि आता या विवंचना शब्दाचा अर्थ फर्स्ट क्लास फसवणं, एक क्लास फसवणं, A1 क्लास फसवणं. आजपर्यंत बादशहानी अनेक वेळेला हिंदू राजांना असंच विश्वासघाताने मारलाय. अल्लाउद्दीन खिलजीनं पद्मिनीच्या नवऱ्याला बोलवलं होता स्वतःच्या शिबिरामध्ये, निशस्त्र होऊन ये. त्याच्या आधी पद्मिनीच्या नवऱ्यानं अल्लाउद्दीनाला बोलवलं होतं, तू निशस्त्र होऊन ये. तेव्हा अल्लाउद्दीन निशस्त्र होऊन गेले होते. अर्थात त्याला खात्री होती राजपूत वचनाला फार पक्का आहे, तो आम्हास काही करणार नाही. म्हणून त्यांनी तोच डाव त्याच्या अंगावर टाकला. शपथ घेतली की तुम्हास काही होणार नाही. पण पद्मिनीचा पती ज्या क्षणाला निशस्त्र सापडला त्या क्षणी त्याला अटक करून चितोडवरती हल्ला करणारे, विश्वासघाताच्या प्रचंड परंपरा असणारे हे सत्ताधीश. इथे वंचनेला कोणतंही पाप मानायचं कारण नाही. शोभा एकांती वी वंचना करोनी इष्ट योजना करावी. खान प्रताप गडाशी आला, खान प्रताप गडाशी आला, खान प्रताप गडाशी आला. वरती शिवाजीला देऊन बोलला न कृष्णाजी भास्कर वकील धाडून, कृष्णाजी भास्कर वकील धाडून. शिवाजीनं बाका वखत ओळखून, शिवाजीनं बाका वखत ओळखून. पत्रस विटाच दिल्या पाठवून, जी जे पत्रस विटाच दिल्या पाठवून. कृष्णाजी भास्कर प्रतापगडी पोचला, कृष्णाजी भास्कर प्रतापगडी पोचला. कृष्णाजी भास्कर काय प्रतापगडावर धामधूम. अफजल खानाचा वकील येतोय, अफजल खानाचा वकील येतोय. कृष्णाजी भास्कराचं स्वागत झालं. त्याला पहिला नेला तो देवीच्या देवळातच नेला प्रतापगडच्या. आणि देवी समोर कृष्णाजी भास्कराला विचारलंय, कृष्णाजी या भूमीवरचे तुम्हा म्हणती भूसुर, या भूमीवरचे तुम्हा म्हणती भूसुर. आम्ही नित्य ठेवाव मस्तक चरणावर. सांगा बेत तुम्ही खानाचा व्हावे रणशूर, सांगा बेत तुम्ही खानाचा व्हावे रणशूर. कृष्णाजी भास्कर तुला देवीच्या समोर उभा केलाय, देवीची शपथ घेऊन सांग खानाचा हेतू काय. कसं सांगणार? मी वकील आहे, मी खरं सांगू नये, खोटं बोलू नये. खरं सांगू नये, खोटं बोलू नये म्हणजे हा आता काय करणार? हे पत्र घ्या, हे वाचा. अफजल खानाची आपल्याला हुकमावली अशी आहे की घेतलेले सगळे किल्ले तुम्ही त्याला परत केले पाहिजेत. आदिलशहासमोर गुडघे टेकून शरणागती पत्करली पाहिजे. ह्याच्या बदल्यात हे सगळे किल्ले आणि अधिक कोकणची जहागिरी सुद्धा आदिलशहाकडून तुम्हाला मी देववितो, असं आमिषही तो दाखवतोय. वाचलं आम्ही पत्रात. पण आम्हाला भेटून आमचे किल्ले ताब्यात घेऊन आम्हाला आदिलशहा पुढे न्यावे आणि त्याच्या पुढे आम्हाला जागीरदार करावे. पत्र झाले ही त्याची मनीषा आहे काय? थोडक्यात सांगायचे तर महाराज, ही महाभारतातल्या काका पुतण्याची भेट आहे. यावरून आपण समजा. आणि राजांना समजलं. का? महाभारत माहीत होतं म्हणून समजलं.
आता आहे तशी शक्यताच नाही. चिंटू भीम कोण? छोटा भीम. लाडू खातो. त्या छोट्या भीम मध्ये कृष्णाला नाचवून काय त्या कार्टूनची मजा चालली आहे. शाळेपासून जत्रेपर्यंत भीम आणि कृष्ण पळतायत. एकदा महाभारत टीव्हीवर होऊन गेलं, पण दूरदर्शनच्या महाभारताने ती भूक नाही भागली जात जी राजकारणाच्या दृष्टीनं महाभारत शिकवावं लागतं, जे जिजामातुश्रीने शिकवलं. महाभारताची कथा मोठी अशी छान आहे की जी शिकली आणि जी समजली तर राजकारणात तसा कोणीच फेल जाणार नाही. इतकी हायफेल कथा महाभारताची. काका पुतण्याची म्हणजे कुठली भेट हो, हे मुद्दाम महाभारतातली सांगितल्यामुळे प्रश्न मिटला. नाही तर नुसतं काका पुतण्या सांगितलं की बऱ्याच लोकांना वाटतं हा म्हणजे ती राघोबा दादा नारायणरावची भेट असावी का? की नारायणराव पेशवे नावाचा एक पुतण्याच होता, राघोबा दादा पेशवे नावाचे त्याचे काकाच होते, आणि काकांच्या दर्शनाला तो आलेला असताना काकाने त्याला मारलं, मग काका मला वाचवा वगैरे असं तो किंचळत पळाला. घटना कितीही खरी असली तरी ती शिवचरित्रानंतर 200 वर्षांनी झाली आहे. त्यामुळे असं काही अंतर्ज्ञानाने ती कथा माहिती होण्याची शक्यता नाही. याच्या आधी कथा होऊन गेली आहे. आपल्या माहितीपुरती सांगतो. कथा झाली आहे ती अशी की जेव्हा महाभारताचं युद्ध संपलं, 100 कौरव रणांगणावर संपले, तेव्हा या 100 कौरवांचा बाप धृतराष्ट्र त्यांनी भीमाला बोलावून घेतला आग्रहाने. आता मला कोणी उरलं नाही रे, तुझ्याशिवाय मला कोण आहे रे, आता तुम्हीच माझे आहात, या. आणि असा रडायचा आव आणल्यानंतर भीम पाघळला आणि भीम निघाला. भीम निघाल्याबरोबर गोपालकृष्ण मार्गात येऊन उभे राहिले. कोठे निघालात? काकांकडे. वाटलंच मला. संकट आलं की कृष्णा जाऊ का नको, जाऊ का नको. संकट संपली की देवाची आठवण नाही. अरे अशी घाई करू नको, तुला काय माहिती तो काय माणूस आहे ते. पण अशा तऱ्हेनं भीमाला त्याने बरोबर सांगितलं. कृष्ण म्हणाले, भीमा एक काम कर आता. काय? मी सांगतो तसं वागा, म्हणजे कधीतरी आयुष्यात सतत कल्याण झाले तसं पुढे सुद्धा कल्याण होईल. चला. भीम धृतराष्ट्राच्या महालात गेला. हॉरर, भयानक. महालाची अवस्था अशी होती की धृतराष्ट्राच्या महालामध्ये एक लोखंडाचा पुतळा होता. तो पुतळा भीमाचाच होता. तो भीमाच्या 7पट शक्तीचा लोखंडी पुतळा होता. तो मुद्दाम दुर्योधनासाठी केलेला होता. दुर्योधन गदा युद्धाचा सराव करायचा तो त्या पुतळ्यावर करत होता, कारण भीम बघितलं की त्याच्या अंगामध्ये चेव चढायचा. म्हणून तो 7पट ताकदीचा असलेला. चालू ठेवा, चालू ठेवा, चालू ठेवा. अजून प्रसंग नाही संपला ना अजून आपला. हा, शाबास. दरबारामध्ये आल्याबरोबर गोपालकृष्णाने भीमाच्या मागे उभं राहून हळू वाजवायचा, पण संगीत चालू ठेवायचा. त्याला खूण केली, हाक मार. आणि भीमाने तिकडून हाक मारली. काका. ताड दिशी धृतराष्ट्र उभा राहिला. भीम पुढे निघाला होता मिठी मारायला, पण कृष्णाच्या हातात कासोटा होता, हँडब्रेक. मी सांगेन तसं जायचं. बोलत राहा. काका. धृतराष्ट्र एक एक पायरी खाली आला. भीमा. काका. भीमा. काका. भीमा. काका. चालू भीमा. असं चालू असताना भीमाच्या बरोबर समोर काका आल्याबरोबर कृष्णाने भीमाला बाजूला केला. तो पुतळा दिला त्याच्या हातामध्ये. काय हातात आलं आंधळ्याला कळलं नाही. तो द्वेषानं इतका वेडा झाला होता. कड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  तेव्हा भीमाचे डोळे उघडले. कृष्ण म्हणाले, 100 कौरवांना जे रणांगणात जमणार नाही ते इथं या महालामध्ये हा म्हातारा करणार होता. कधीतरी देवाचा सावधपणा सुद्धा घ्या. कृष्णाजी भास्कर सांगतोय, शिवाजी राजे
ही महाभारतातल्या काका पुतण्याची भेट आहे. तुम्ही तुमचं समजून घ्यायचंय काय त्याचा अर्थ होत होतो. कृष्णाजी भास्कराच्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि शिवाजी राजांनी आपला वकील पाठवला. पंताजी गोपीनाथ बोकील नावाचा वकील.